बांगड्याचा पण कार्यक्रम ही नवरदेवाची बहीण आहे. आणि ही कुठून व्हिडिओ बघते? आपले व्हिडिओ अमेरिकेतून बघते. सासरी बुवांची गाडी आता इथं लागती. सगळ्या बहिणींना आहे ना निमंत्रण आहे 14ची 14. तर आता आहे ना अर्चनाला भेटायला या सगळ्या. ह्या बाय अशा साड्या घेतल्या बरं का दाजींनी. आणि कांद्याला लय भाव आलेला आहे त्यांच्या, त्याच्यामुळं आता याच्यापेक्षा भारी साड्या भेटत्या. ह्या बाय आम्हाला सगळ्यांना घेतल्या ऐका. ज्योतीला घेतली. लय छान दिसते. पेशंटला भेटायला आलो आणि पेशंट पाटाकटक दिसतं इथं. हा नर्सरी आणि आपल्या सबस्क्रायबर भेटल्या, व्हिडिओ पण पाहतात आपल्या. कसे वाटतात व्हिडिओ? अगं मला वाटलं अशी निघत असेल ती, पण मला काय माहिती एवढं. रात्रभर आणि सकाळपासून पाऊस सुरू होता आणि आता मस्त असं ऊन पडलंय पहा. तर आता आम्ही चाललोय लग्नाला, जावयाच्या गाडीत जाणार आहे लग्नाला. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. तर मैत्रिणींनो खूप पाऊस सुरू होता, रात्रभर पण पाऊस सुरू होता आणि सकाळपासून चला आम्ही चाललोय लग्नाला. आता लग्नाला चाललो आता, सगळ्यांना घेऊन जाऊ. हा मग काय किती गाड्या लागतील? पाऊस झालाय आता, काही काम नाही राहिलं आता. लग्न दिसलं की जायचं. दादाचा नातू आहे ना, पुण्याला दादाला ओळखितो व्हिडिओ पाहिल्यावर. मग दादा करतो. चला मग आता. हा दादाला पण घेऊन जातो आता आमच्या बरोबर. तर चला आता झालोय तयार आणि शारदा मावशीच्या मुलाचं लग्न आहे. तर तुम्हाला मी टाकते. हळदीचा पण थोडे व्हिडिओ घेतलेत मी, त्याचे काही जास्त घेतले नाही कारण का आले ना पाऊस पण सुरू होता. संध्याकाळी हळदीला गेलो पण खूप गर्दी होती आहे ना, लईच गर्दी. त्याच्यामुळे ते पण घेतला ना बांगड्याचा तो व्हिडिओ सगळे घेतलेत. तर चला थोडं दाखवते तुम्हाला. तर मैत्रिणींनो चला आता आदित्यच्या लग्नाला चाललोय आम्ही सगळे. तर कोकाण्याला आहे लग्न आणि पाऊस पण सुरू आहे पहा. वराडासाठी ना भरपूर गाड्या बोलेरो होत्या पण पाऊस होता त्यामुळं आम्ही ना स्वतःचीच गाडी घेऊन चाललोय. दादाला आणि मंगलला पण आमच्या बरोबर घेऊन चाललोय पहा. नवरदेवाचं घर दाखवते तुम्हाला. गावात असते ना. पावसामुळे ना लग्न वेळेवर लागलं. तर गाडीतून चालता आहे ना तुम्हाला आमच्या भागातले हे दुकानं, रस्त्यावरचे, शेती, तर हे सगळं दाखवते पहा. तर खूप समृद्ध असा भाग आहे बरं का. शेत्या पण छान आहेत, पाटपाण्यामुळे आहे ना पिकं पण मस्त आहेत. आणि आता पाऊस सुरू आहे तर खूपच छान असं आहे सगळं. आणि इथं आहे ना गॅस आलेले होते तर गॅससाठी इथं आता हे लोक जमलेले आहेत पहा गॅस घेण्यासाठी. सगळीकडे सध्या गॅसची मारामार सुरू आहे. तर आमच्या पुढं चाललेल्या आहेत ना ह्या सगळ्या वराडाच्याच गाड्या आहेत पहा. तर सगळ्या वराडाला आहे ना बोलेरोच होत्या, बऱ्याच 5-25 बोलेरो होत्या पहा. ऋषांकेंना दादाच्या मांडीवर बसला होता आणि त्याला गाणी लावायची होती. त्याला महादेवाची गाणी खूप आवडतात गाडीत चालताना, तर तो लावतोय पहा. इथून जायचं. चला आता लग्नाला पोहोचायच्या अगोदर आपण आहे ना रात्रीचा हळदीचा व्हिडिओ पाहूया. तर इथं आहे ना 6 वाजता मस्त असं जातं सजवलेलं आणि छान असं डेकोरेशन मुलींनी करून घेतलं होतं पहा. आणि सर्व असा आमचा शिवशक्ती ग्रुप इथं जमलेला आहे. बांगड्या, हळदीचा कार्यक्रम होता, सर्वांना जेवण होतं. तर इथं आता अजून सजावट सुरू आहे जात्याची आणि बाहेर सर्व बायका आहे ना बांगड्या भरत आहेत. तर सर्व गडबड सुरू आहे. थँक्यू. मावशीच्या मुलाचं लग्न आहे. तर मावशींना आपल्या शिवशक्ती ग्रुपतर्फे खूप खूप अभिनंदन. तर सर्व ग्रुपनी मावशींना खूप अशा शुभेच्छा दिल्या. अमृताच्या आई आहेत बरं का. तर या पण आपले व्हिडिओ बघतात व्हिडिओ. हो बघते मी नेहमी बघते. तर आता भरपूर असे पाहुणे रावडे आलेले आहेत. हळद लावायची नवरदेवाला आणि बांगड्याचा पण कार्यक्रम. ही नवरदेवाची बहीण आहे आणि ही कुठून व्हिडिओ बघते?
आपले व्हिडिओ अमेरिकेतून बघते गडबडे नवरदेवाच्या बहिणी माग हा महामंडळी वा मस्त डेकोरेशन केलंय मामी मस्त डेकोरेशन केलं मी ना आता मी आणतो ये हा. मी आणते अजून ना तशी नवरी नवरदेवाची हळद आहे ना मंगल कार्यालयातच होणार होती दोघांचीही बरोबर, पण खूप असं पावसाचं वातावरण आणि लांब जायचं आणि सर्व अशा पाहुण्या रावळ्यांना आहे ना मंगल कार्यालयात जाता येत नाही, तर त्यामुळे आहे ना इथंच हळदीचा कार्यक्रम ठेवलेला आहे पहा घरीच. सुंदर असा मंडप घातलाय, DJ लावलाय आणि खूप सर्वांनी मस्त असं एन्जॉय केलं. जेवण पण ठेवलेलं होतं छान असं बर्फीचं, तर सर्वांनी बसून मस्त असं पंक्तीला जेवण केलं. तर इथं पहा नवरदेवाची ही अमेरिकेची भाची मस्त अशी नऊवारी साडी घालून नटलेली आहे मामाच्या हळदीसाठी आणि आम्ही अमृताला ज्योतीला भरवत होतो बर्फी. तर मस्त कार्यक्रम झाला हळदीचा आणि आता चला जाऊया लग्नाला. तर मंगल कार्यालयात आम्ही आलेलो आहोत. भयंकर असा पाऊस सुरू आहे, सगळीकडे चिडचिड आहे, चिखल आहे. लग्न समारंभ सुरू होता आणि बाहेर धोधो असा पाऊस पडत होता, पण मंगल कार्यालयात काहीही जाणवत नव्हतं. आणि लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर आम्ही लग्नामध्ये जेवण केलं आणि आता चाललेलो आहोत आम्ही बहिणीच्या घरी. तर बहिणी ना जवळच राहते आणि ती थोडी आजारी होती, तर आम्ही ठरवलं आता तिच्याकडे जाऊया. जवळ गेलो होतो, तो खूप असा पाऊस झालेला आहे पहा. भयंकर असे रस्ते ना सगळे चिखलानी माखलेले आहेत आणि आता आलोय बहिणीच्या घरी. तर चला थोडंसं तुम्हाला दाखवते. आमच्या 14 बहिणींपैकी एक बहीण पेशंटला भेटायला आलो आणि पेशंट पहा टकाटक दिसतं इथं. हां पेशंट टाकायची पेशंट हां हां चांगला असं ते पेशंट माहेरची माणसं खुश करून टाकले त्यांनी. सगळ्या बहिणींना आहे ना निमंत्रण आहे 14ची 14. हां तर आता आहे ना अर्चनाला भेटायला या सगळ्या. ह्या बाय अशा साड्या घेतल्या बरं का दाजींनी आणि कांद्याला लय भाव आलेला आहे त्यांच्या, त्याच्यामुळे आता याच्यापेक्षा भारी साड्या भेटत्या. ह्या बाय आम्हाला सगळ्यांना घेतल्या ऐका. ज्योतीला घेतली. ज्योतिला लई छान दिसते. ज्योतीला छान दिसते. कलर लई छान दिसते. ती सासरे चॉईस आहे ना बाई. काही नाही अर्चनाकडे आलो होतो, लग्नाला आलो तसंच अर्चनाकडे आलो. थोडंसं आजारी होती ती, आता बरी आहे. आता बरी आहे. सगळे भेटायला आल्यावर बाहेरची माणसं भेटायला आले जरा बरं वाटत आहे का नाही. आता कधी येतात कांद्याला मग मनोल भेटायला येतं ना. उठायला पित्ताचा त्रास होतो, मग प्रवास माझा होतच नाही. मग ह्यावेळेस निघालो मी येणार नाही आता. आसरायला निघालो होतो आम्ही. नाही आम्ही भाऊ निघू ना आमच्या भाऊ जरी कमी केलं ना. भाऊ भावजाया आणि सगळ्या बहिणी ते अशा म्हणलं नाही भाऊ अगं त्यांना तर न्यायचं. आपण तर कधी जातच ना. आम्ही तुमचं नाव घेतलं होतं म्हणलं त्या काय जाऊ ना आपण ठरवून ठरवू एकदा भावाला सांगू सगळ्यांना वहिन्यांना सांगू ठरलं आता. आपल्या शेतीची तरी कोण माझ्या आम्ही नाही कुणी तुम्ही आमच्या यांनी मागच्या वर्षी काढली ती नाव ठेवा. आम्हीच प्लॅन करू राहिलोय. वैष्णवी सागर सगळ्यांच्या त्यांच्या पिढीतले आपल्या आपल्या पण पिढीतले. आपल्या बरोबर पण सगळ्यांनी मिक्स पण होते ना सगळ्यात. तर आमच्या सर्वच मुली शेतकरी कुटुंबात दिल्यामुळे आहे ना सर्वांच्या घरी तुम्हाला आहे ना अशाच पद्धतीने राहाडा दिसणार पहा. घरासमोर गाया म्हशी आणि शेतातच सर्वांची घरं आहेत. मस्त असे सगळे समृद्ध आहेत पहा. तर अर्चनाच्या पण दारात आपल्याला म्हशी दिसतील आणि त्याचप्रमाणे तिने छान असं अंगण पण सजवलेलं आहे मस्त. तर आमची आता रक्षाबंधन ट्रिपची पण तयारी झालेली आहे आणि तुम्हाला पण लवकरच कळल. तर आता आम्ही सगळे भाऊ भाऊजया आणि जे मेहुणे बहिणी आहे त्यांना तर सर्वजणी मिळून येणार रक्षाबंधन ट्रिप काढणार आहोत. तर त्यामुळंच आता आहे ना सर्वांना असं आमंत्रण देणार आहोत आणि सर्वांना एकत्र करणार आहोत. तर पाहू कुठपर्यंत हे सक्सेस होतोय प्लॅन. बरं चला आम्ही चाललोय आता इथं देवगावमध्ये प्रसिद्ध वडापाव खायला.
लग्नात जेवण केलं पोट नाही भरलं. श्रीराम नाना वडेवाले देवगाव प्रसिद्ध आहे बरं का इथं वडेवाले. खूप लांबून लांबून लोक इथं वडापाव खायला. पावसामुळे ना लग्नातल्या जेवणाचं खूप असं हे झालं होतं आणि मुलांनी ना व्यवस्थित जेवण नव्हतं केलं. तर इथं आता मुलांनी ना छान असा वडापाव खाल्लाय. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत इथं गुरुकृपा नर्सरीमध्ये आणि मला घ्यायचे आहेत झाडं. तर गुलाब बरेच असे झाडं आहे ना लावण्यासाठी घ्यायचेत. तर मग आम्ही इथं थांबलोय आता. तर चला. पाऊस सुरू झाला की आपल्याला आहे ना विविध प्रकारचे झाडं लावण्याची आहे ना हौस लागते पहा. आणि त्याची तेवढीच काळजी पण घ्यावं लागते. काही काही झाडं असे असतात ना पाऊस संपेपर्यंत आहे ना ते खराब होऊन जातात आणि काही काही झाडं आहे ना कायमचे टिकतात. तर त्याची पण खूप अशी काळजी घ्यावी लागते. ते आमच्या याच्यावर आहे ना असं ढेकण्यासारखंच पडतं. याच्यावर पण आहे पा हे काय याच्यावर बी पडलेलं आहे. किती मस्त आहे पण मग ते पडलेलं आहे त्याच्यावर ऑलरेडीच आहे ढेकण्यासारखं. हां ते बांबू ट्री आहे. हे आपण घरात ठेवू शकतो. आपण घेऊया एक. कट करता येते नाही नाही बंद व्हावं लागतं बरं का ते. म्हणजे काढून का हा वर निघत कधी पाणी टाकीत राहायचं. वर निघलं पण शुभ असतं बरं का ते. तू घरात पण ठेवू शकते त्याला. हा, तेच ना मग घरात पण मग. काय ते अरे ते बबलू बाबाच त्यांच्यासारखे झाडे ते. पण येल्लो आपल्या तिथे एवढी जागा नाही लावायला. आपल्याला आता ते घरात ठेवायची थोडेफार घ्यावं लागते. नाही नाही आपल्याला सगळं लावा वाटतं पण जागा नाही निवडी. इथे आहे ना रोपवाटिकेमध्ये आलोय आम्ही. इनडोअर प्लांट घ्यायचा आहे मला पण आता कोणता घ्यावं तेच कळाना. हां पेरूचं आहे का ग ते झाड? पेरू आहे ना. हां गुलाबी कनेर. तर भरपूर असे झाडं होते पहा. आंब्याचे पण विविध वेगवेगळ्या प्रजाती इथं आहेत लावलेल्या सगळ्या. आणि बाहेर लावण्याचे पण झाडं आहे. मोरपंखी आहे. तर भरपूर झाडं होती. मुलांना तर असं झालं होतं कोणतं झाड बघून कोणतं नको कोणतं घेऊन कोणतं नको. तर पहा मुलं आहे ना सगळ्या प्रकारची झाडं आहे ना काढत होते पहा घ्यायला. पण आता ही काही झाडं असे असतात पावसाळ्यातच ते व्यवस्थित येतात. पाऊस संपला की ते परत पुन्हा खराब होऊन जातात. आपण याला काहीला कुंड्या आहे ना हे इंडोर प्लांटला. एक गुलाबाच झाले ती बघ बरं. ही लाल जास्वंदी घेतली. गुलाबी गुलाब पिवळा गुलाब पिवळी जास्वंदी बटन गुलाब एक आणि ऑरेंज गुलाब. मधुमालतीचं आहे पाहिजे. तर दादांनी पण इथे आहे ना 4-5 आंब्याची झाडं घेतलेली होती विविध प्रकारचे. तर सर्वांनी आम्ही आता ही रोपं आहे ना हातात घेतले आणि सुंदर असा व्हिडिओ काढला पहा. तर आता हे सगळे रोपं आपल्याला आहे ना गाडीच्या डिकीतच न्यायचे आहेत. तर इथं आहे ना नर्सरीला आपल्या सबस्क्रायबर भेटल्या व्हिडिओ पण पाहतात आपल्या कसे वाटतात व्हिडिओ लग्नाला गेलो आणि येता येता कामात काम केलं. झाडं घेत बसलो. चला भेटूया पुन्हा. झाडं लावताना भेटू आता. त्याची इच्छा होती बरं का मस्त मस्त असे प्लॅन्ट आणायचे. आता पावसाळा सुरू झाला आहे ना तर आता हे एक घरात लावायचं आहे बरं का इंडोर. आणि विविध प्रकारचे असे मस्त गुलाब आणलेत पहा. तर हे तर बघा किती सुंदर आहे. गुलाबी छटा आणि पांढरी पण छटा. आणि हे आहे ना बटन गुलाबी बारीक छोटंसं. आणि हे असं आता आणताना ना ते थोडं थोडं मोडलेत बरं का. हे मोडलेत वाटतं. हे काय पिवळा गुलाब केसरी गुलाब मोगऱ्याचं एक झाड आणलं. ते एक छोटंसं चांदणी का काहीतरी मधुमालती. आणि हे पण आणलं पहा. आणि हे लाल जास्वंद. हे आंब्याचं झाड एक आणलं. इथला आंबा आहे ना हा खराब झाला आहे. खराब म्हणजे ना तो वाढानाच त्याची वाढच कुठली एकदम अशी पहा.
इथून वाढच कुठली त्याची. त्याच्यामुळे हे सगळं काढायचं आणि याच्या जागेवर तो आंबा लावायचा आहे. आणि मी आपले आता घरी तयार केलेले हे जे झाडं आहे ना डब्यामध्ये लावलेले, तर हे सगळे काढून कुंड्यांमध्ये शिफ्ट करायचे. पहा ह्या कुंड्या घेतल्यात, त्याच्यात शिफ्ट करू मस्त असे. त्यासाठी माती पण आणावं लागेल शेतातून. तर लवकर पाऊस उघडला ना तर पुढचा व्हिडिओ आपला आहे ना हे प्लॅन्ट आम्ही कसे लावतो पहा तेच मी तुम्हाला दाखवणार आहे.